थोडी कदाचित मानण्यात लागची ना. आम्ही पहिली गव्हर्नमेंट लँडात असलेली घरां, दुसरी कोमुदिदार जागेत असलेली घरां, तिसरे भाटकाराच्या जागेत असलेली घरां म्हणजे 1972च्या पयलीं असलेली घरां, चौथी तुमच्या 20 पॉइंटात असलेली घरां, पाचवे प्रायव्हेट लँडात असलेली घरां आणि सवे रिसेटलमेंट केला म्हणजे त्यांना रस्त्या खातीर काढून त्यांना सायडीक जागो दिलो आसत जाल्यार सीआरझेड खंय लागता तेंय सांगता. आणि हे सगळें सांगता आसतना सगळ्यात पयलीं 1972च्या पयलीं असलेली घरां ही वेळ पडल्यार त्यांचे पोर्तुगीज टायमारूय घर असले आणि तेच घर तेंच्यांनी कंटिन्युअसली रिपेअर केले आणि आतांय आसा. गोंयांत सर्वे एकदाच जालो 1972 म्हजो जन्म जावच्या पयलीं आणि तो जाल्या उपरांत परत सर्वे जावंक ना. आणि सर्वे केला तेन्ना विथ कन्सेंट म्हणजे जर म्हजे तुमचे कोणाचे एकट्याचे घर कोण धरून पांडुरंग नायक ताजे घर जर सर्वे नंबर 12/2 आसा, सर्वे नंबर 12/2 आसा थंय मार्क केला ह्या जाग्यार तेजे सर्वे नंबर 12/2 घर आसा आणि भले फोटीनान तेजें नांव बरयलां हाऊस ओन बाय पांडुरंग नायक म्हणून. आणि तो सर्वे नंबर वता कंप्लीटली तेन्नाच ताच्या सर्वेच्या उताराचेरूय आसा. आता सर्वेच्या उताराचेर हाऊस ओन बाय म्हणून घर लागला, प्लॅनार घर लागला आणि आता सांगता ते घर इलिगल कशें जातलें तर. अरे आसतलो भाटकार कोणी म्हणजे आता 3 पिढयो जावन गेल्यो जाल्यार ते घर आता इलिगल जावपाक शकता. ते घर कायदेशीर करपाचें म्हणून हांवें म्हटलें भाटकाराच्या जागेक असलेलें घर सुद्धा एका कायदेशीर घर म्हणून सर्टिफिकेट दिवपाचें काम म्हज्या सरकारान करपाचें थारायलां. ते सांगपाक आणि हे सांगता आसतना ताका 2 फॉर्म भरून दिवचे पडटले. एक फॉर्म जो डेप्युटी कलेक्टरा कडेन भरून दिवपाक जाय, त्या फॉर्माचेर तुमकां फक्त 3 डॉक्युमेंट लावपाक जाय. एक तुमचो उतारो, दुसरो तुमकां सर्वे प्लॅन ज्या जाग्यार प्लॅनार तुमचें घर, तिसरें हाऊस टॅक्स रिसीप्ट. ह्या 3 हाजेर तुमकां सनद सर्टिफिकेट जरी 1/14च्या उताराचेर आज्याचें नांव असलें सुद्धा आणि जर नातवान एप्लाय केला आसत जाल्यार त्या नातवाक कोणीच ऑब्जेक्शन तुमच्या भितर दिलें नासत. नातवाक सनद सर्टिफिकेट जी आसा ती इश्यू करतले. तुजें घर ह्या सर्वे नंबरार ह्या प्लॅनाचेर हांगा मार्क केल्लें आसा. ही सनद सर्टिफिकेट 1000 रुपया फक्त भरल्या उपरांत ताका सनद सर्टिफिकेट मेळटली. ती सनद सर्टिफिकेट घेवन तुम्ही तुमच्या पंचायतीन डायरेक्टली दुसरो फॉर्मूय तुमकां रेडी आसतलो जो पंचायतीन भरपाचो. तो फॉर्म भरल्या उपरांत ती सनद सर्टिफिकेट, हाऊस टॅक्स रिसीप्ट आणि तुम्ही डायरेक्टली फक्त वॉटर बिल किंवा उदकाचें लायटीचें बिल आणि एक डॉक्युमेंट लायल्या उपरांत ह्या 3 डॉक्युमेंटा उपरांत 1000 रुपया पंचायतीन भरपाचो. पंचायत तुमकां सरळ सर्टिफिकेट दितली XYZ पर्सन म्हणजे ह्या सर्वे नंबरान घर आसा, ह्या प्लॅनार मार्क केल्या ते स्ट्रक्चर म्हणजे ते घर हे लीगल घर ही डायरेक्टली पंचायत सर्टिफिकेट दितली. ही कायदेशीर घराची सर्टिफिकेट तुमकां दितली. बऱ्याच जणांचो प्रॉब्लेम आसतलो की आता आमचें घर सीआरझेडान पडटा. 1991च्या उपरांत सीआरझेड कायदो लागला त्यात 1972च्या पयलीं असलेली सगळी घरां सीआरझेडाच्या जागेर सुद्धा असली आसत जाल्यार ती सगळी घरां ही कायदेशीर घरां. हांव कायद्यान सांगता तुमकां ती कायदेशीर घरां आसा. 1991च्या पयलीं असलेली सगळी घरां सीआरझेडान पडना. त्यात कोणीय जर तुमकां वेगळें कितें सांगता आसत जाल्यार तुमी म्हाका डायरेक्ट विचारात. ह्या बद्दल आमी क्लियर आसा कारण ही 1972च्या पयलींची घरां ही कायदेशीर घरां आसा. हे करपाक आमी म्हजें घर ह्या योजनेचेर तांकां कायदेशीर जो आसा पळय व तांकां डॉक्युमेंट हो पंचायत आणि म्युनिसिपालिटी ह्या दोनाय कडल्यान दिवपाचो थारायला. पयले फावटी तांकां कायदेशीर सर्टिफिकेट मेळटली. तुम्ही म्हणटाले ही सनद घेवन आनी आपूण हे घेवन तुमकां जर परत घर बांदपाक जाय आसत जाल्यार तुमकां ही रेडीमेड सनद मेळटा. तुमकां हाऊस रिपेअर करपाचें आसत जाल्यारूय ह्या सनदीचो फायदो आसा किंवा तुमकां फाल्यां सकाळी ग्राउंड प्लस वन आनी फाल्यां सकाळी ही सनद आनी ह्या लिगल सर्टिफिकेटीचेर घर लोन सुद्धा जरी काडपाचें आसत जाल्यार तुमकां गव्हर्मेंटान दिल्ल्या ह्या डॉक्युमेंटाचेर हावजींग लोन हेय बी तुमकां ह्या डॉक्युमेंटाचेर मेळटलें. हांव मुद्दामून म्हणजे गांवांत असलेल्या घरांक 1972च्या मॅक्सिमम हांगा जे लोक आहा तितून 90% लोकांची घरां जुने घर गांवांत खंय तरी आसतले त्या घराच्या विशीं सगळ्यात पयलीं सांगलें. दुसरें आमी पळयता की आमची घरां जी आसा पयलीं ती आमी कंबायन फॅमिलीन रावताले पयलीं. हय काय ना? सगळे जाण एकत्र कुटुंबान रावताले. त्या कुटुंबान आतां एकत्र रावले जाल्यार झगडी सुरू जाल्या. जाल्यार काय ना? दोन्ही भावा मदीं झगडी जाता. कित्याक सांग पळोवया? कित्याक झगडी जाता? कित्या खातीर? लायटीच्या बिला खातीर. बरोबर तुजें. उदकाच्या बिला खातीर जाता.
टॉयलेटी खातीर जाता काय ना आयनूच फारीक करपाचें तूं केन्ना फारीक करतलो काय म्हणटा बरोबर न्ही मागीर एक 3 म्हयने लायटूच ना जाता ओके ह्यो सगळ्यो झगड्यो निभावच्यो म्हणून आमी सरळ तातूंतल्यान 2 सर्क्युलर काडल्या एक सर्क्युलर पयले म्हणजे जेका बायफर्केशन जाय 2 भावांक जर आपले घर डिवायड करून जाय दोगांयनी फॉर्म भरून दिवचो आमकां हे हो पार्ट म्हाजो तो पार्ट तेजो बायफर्केशन सर्टिफिकेट बरयल्या उपरांत एखाद्या घराचो नंबर जर 20 आसा 20A आणि 20B आणि 20B जेका घेता तेका लायटीची एनओसी तेका उदकाची एनओसी आणि तेका टॉयलेट घेवपाकूय एनओसी फक्त 3 दिसाच्या भितर सेक्रेटरी इश्यू करतले कितल्या दिसांनी 3 दिसांनी पंचांची बी वाट पळोवपाची गरज ना पंचायतीच्या मिटिंगेची गरज ना परत एकदा सांगता तुमकां जर कोणी सांगात पंचायतीची मिटिंग लागपाची आसा बी म्हणून जाल्यार म्हाका सांगात सेक्रेटरीन डायरेक्टली विदिन 3 डेज दोगांयच्या कन्सल्टंट आपली हाऊस बायफर्केशन सर्टिफिकेट इश्यू करपाक जाय अलॉंग विथ म्हणजे लायट कनेक्शन आणि इतक्याचेर रावना आमी पळयलें की अटल आश्रमाच्या अंतर्गत आमी हाऊस रिपेरिंगाक 1.5 लाख रुपया घेवपाक काडलो हय काय ना 75,000 रुपयाचो एक इन्स्टॉलमेंट मेळ्ळा म्हणून कळ्ळो काय ना दुसरो भाव ऑब्जेक्शन दिवपाक लागलो कितें म्हणून त्या घराचेर म्हाजोय रायट आहा बंद कर म्हणून दिवं नाका ताका आसा आमचे कडेन केसीस आहा खूब जाणांनी जावं एप्लिकेशन दिलें बंद कर म्हाजोय रायट आसा आमी ए आनी बी घर जाल्या उपरांत जाय जाल्यार दोगांयनी एप्लाय करून दोगांयकू अटल आश्रमाच्या स्किमीचो किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचो फायदो हो दोगांयकू दिवपाचो थारायला जेणे करून ताका दोगांयकू फायदो मेळो न्ही हेंच सरकारान डिसिजन घेतला म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत गांवांतल्यो आनी घरांतल्यो झगड्यो कमी जावच्यो राजकारणात झगडटा ते झगडो तांकां तकल्यो फोडटा त्यो फोडू निदान आमच्या घरांनी झगड्यो जावच्यो न्हू हें म्हजें निव्वळ म्हणणें आहा कारण राजकारणात झगडात रावतले ते जावचे ना निभवचे ना केन्ना ओके निदान गांवांतल्यो झगड्यो ह्यो कमी जावपाक जाय म्हणून म्हज्या घर ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी ही बायफर्केशन आसतलें किंवा हाऊस रिपेर सर्टिफिकेट आसतली हाऊस रिपेर सर्टिफिकेट ही फक्त 3 दिसांनी आयज हांव मुद्दाम उल्लेख करता आज सकाळी म्हज्या कडेन पिळगांवांतलो एकटो भुरगो आयलो म्हणजे कितें जालें तर म्हणलो आपूण आपल्या 4 दिसांच्या पयलीं भिंत पडली पूण आपूण भिंत बांदून काडली पळयल्यार म्हणलो पंचायतीची स्टॉप ऑर्डर येयली हय म्हणलो आपलें आसा तें घर जुनें घर आनी आपूण रिपेर करूंक मेळटलें जाल्यार कंप्लेन कोणी दिल्या ताज्याच शेजाऱ्यान कंप्लेन दिली ती हाऊस रिपेर करपाची सर्टिफिकेट तुमच्या रावत्या घरांतली लँड ओनराच्या एनओसीची गरज ना जो मुळात त्याच प्लिंथाचेर जर परत आपले हाऊस रिपेर करता परत एकदा सांगता जर जुन्या घरात आपण रावता आणि त्याच प्लिंथाचेर जर तर घर बांदता आसत जाल्यार पंचायतीन डायरेक्टली विदिन 3 डेज ताका हाऊस रिपेर सर्टिफिकेट इश्यू करपाक जाय पंचायत मिटिंगेच्या शिवाय जाय काय नाका हय काय नाका हय जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की त्यो आमकां म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत हो बेनिफीट आमच्या सामान्य गोंयकारांक मेळपाक जाय तो राजकारणाक कदाचित कळचो ना विरोध करता तांकां कळचो ना विरोध करता तांकां बारीक मनशाच्यो व्यथा खबर ना म्हणून म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत ह्यो बारीक बारीक गजाली म्हाका खबर आहा हांव गांवांत रावपी गांवांत कितें जाता म्हाका गांव जाणा म्हणून